नमस्कार, मी प्रीती नाईक. अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे कोणकोणती असतात ती पाहणार आहोत. या आधीच्या लेक्चर मध्ये आपण नियोजन म्हणजे काय आणि नियोजनाच्या व्याख्या कोणकोणत्या असतात ते पाहिलं होतं. तर त्यातून आपल्याला असं लक्षात आलं होतं की नियोजनाला उद्दिष्टही असतात. उद्दिष्टाशिवाय नियोजन याची कल्पनाच आपण करू शकत नाही. कोणत्याही नियोजनाला उद्दिष्टे असतात, कारण उद्दिष्ट नसेल तर आपण नियोजन कोणत्या गोष्टीचं करणार आहोत हा प्रश्न निर्माण होतो. आणि उद्दिष्ट जर असेल तर आपण त्या पद्धतीने आपण आपलं नियोजन हे करू शकतो आणि मगच पाहिजे ते उद्दिष्ट आपण त्या कार्यातून घडून आणू शकतो. म्हणून प्रत्येक नियोजनाला हे उद्दिष्ट असतं. तर नियोजन ही सतत चालणारी क्रिया आहे. आपल्या संपूर्ण जीवन हे नियोजनाने व्यापलेले आहे. अमेरिकेचे प्रेसिडेंट रूझवेल्ट यांनी असं सांगितलेलं आहे की उद्दिष्ट न ठरवता आपण नियोजनाचे जे नियोजन जर करत असेल तर ते कुठेही जावायचे नाही आणि आपण प्रवास सुरू केला याच्या बरोबरीला आहे. म्हणजे आपल्याला उद्दिष्ट जर आपण ठरवलं नाही आणि नियोजन करत आहोत याचा अर्थ काय होतो की आपण आधी ठरवलेलंच नाही आपल्याला कुठे जायचंय आणि आपण प्रवास सुरू केला, अशा पद्धतीचं ते कार्य होतं. म्हणून जर आपल्याला उद्दिष्ट असेल तर आपण त्याप्रमाणे नियोजन हे करू शकतो. म्हणूनच प्रत्येक नियोजनाला उद्दिष्ट हे असतं. अन्य शास्त्रज्ञांनी असं सांगितलेलं आहे की नियोजन ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलेले कार्य आहे. नियोजन हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलेले कार्य आहे. तर ठराविक उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण जी क्रिया करतो तेच म्हणजे नियोजन असतं. तर नियोजन हे सतत चालणारी क्रिया आहे आणि नियोजन हे दीर्घकाळात आणि अल्पकालीन असे दोन पद्धतीने नियोजन केलं जातं. नियोजन हे दोन प्रकारचं असतं, दीर्घकालीन आणि अल्पकालीन नियोजन हे असू शकतं. अनेक देश हे त्यांच्या देशाचा विकास घडवून आणण्यासाठी नियोजनाची कारसरत असतात. आणि हे नियोजन याचे उद्दिष्ट जे असतात ते उद्दिष्ट हे वेगवेगळी असतात. म्हणजे त्या देशाची आर्थिक परिस्थिती, त्या देशाची सामाजिक परिस्थिती, तेथील समाज रचना, तेथील इतिहास, भूगोल, तेथील राजकीय स्थिती आणि तेथील आर्थिक स्थिती, या स्थितीनुसार वेगवेगळ्या स्थितीनुसार त्या देशातील आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे वेगवेगळी असू शकतात. तर प्रत्येक देशाचे जे उद्दिष्ट असतात ते उद्दिष्ट कोण ठरवत असतात? प्रत्येक देशाचे जे नियोजन असतं हे कोण करत असतं? तर त्या देशाचे पंचवार्षिक योजनेमध्ये जे नियोजन मंडळ असतं ते हे उद्दिष्ट ठरवत असतात. प्रत्येक देशाचा पंचवार्षिक योजना असते. आपल्या देशात सुद्धा पंचवार्षिक योजना आहे, तुम्ही आधी ऐकलं असेल. आणि या पंचवार्षिक योजनेमध्ये एक नियोजन मंडळ असतं. ते नियोजन मंडळ काय करतं? त्यामध्ये एक अध्यक्ष असतात, उपाध्यक्ष असतात आणि अन्य असे सदस्य असतात. ते काय करत असतात? ते आपल्या देशाचे पुढील 5 वर्षामध्ये आपल्या देशाचा आर्थिक विकास, औद्योगिकरण, शिक्षण, आरोग्य क्षेत्र या संरक्षण क्षेत्र या सर्वांमध्ये जे पण बदल घडून आणायचे आहेत आपल्याला पुढील 5 वर्षामध्ये, त्याचे उद्दिष्ट हे ते आधी ठरवत असतात. तर हे नियोजन मंडळ हे उद्दिष्ट ठरवण्याचा अधिकार नियोजन मंडळाला दिलेला असतो. हे नियोजन मंडळाचं कार्य असतं. तर हे नियोजन मंडळ आपल्या देशामध्ये पुढील 5 वर्षातील काय बदल घडून आणायचे आहे त्याचे उद्दिष्ट हे आधीच 5 वर्ष आधी हे ठरवतात असतात. तर आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य काळाच्या नंतर 1951 ला नियोजन मंडळाची स्थापना झालेली आहे. आणि तेव्हापासून नियोजन मंडळ हे दर 5 वर्षाला आपल्या देशामध्ये नवीन उद्दिष्ट हे ठरवत असतात आणि त्या अनुषंगाने आपल्या देशाचा विकासाचा मार्गक्रम चालू आहे. सर्वच देशांमध्ये अशाच प्रकारचं नियोजन हे केलं जात असतं. फक्त तिथे नियोजन हे त्या देशातील काळ, परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती यानुसार हे बदल
बदलत असतात. तर नियोजन हे काही नियोजन दीर्घकाळ असतात आणि काही नियोजन हे अल्पकालीन, त्या नियोजनाची उद्दिष्टे हे अल्पकालीन असतात. तर दीर्घकालीन उद्दिष्ट कुणाला म्हणायची, तर दीर्घकाळामध्ये जर आपल्याला देशाची वाटचाल कशा पद्धतीने राहील यासाठी जे ठरवलेले उद्दिष्ट असतात ते असतात दीर्घकालीन उद्दिष्टे. उदाहरणार्थ पाहता, देशाची समाजाची रचना बदलायची असेल, देशामध्ये संरक्षण, आर्थिक आणि सामाजिक संरक्षण प्राप्त करून द्यायचं असेल, ते दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये येतं. आणि देशामधल्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला बदल घडवून आणायचे असतील, ते दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये येत असतं. आणि देशामध्ये पूर्ण रोजगाराची जर स्थिती निर्माण करायची असेल तर ते पण दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये येतं. तर यासारखे जे उद्दिष्ट आहेत हे गाठण्यासाठी कालावधी हा खूप जास्त लागतो. असे बदल कमी कालावधीमध्ये घडून येऊ शकत नाही. तर यासाठी जास्त कालावधी लागतो, म्हणून अशी जी उद्दिष्ट आहेत ते दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये येत असतात. काही उद्दिष्ट असे असतात की ते अल्पकालीन असतात. म्हणजे देशामध्ये कधी कधी सरकार समोर असे प्रश्न निर्माण होतात की त्याचं नियोजन सरकार करत असते. उदाहरणार्थ पाहता, जर देशामध्ये परकीय शत्रूंनी आक्रमण केलेले आहे, त्यापासून संरक्षण करायचं असेल तर सरकारला त्या बाबतीचं नियोजन हे तातडीने करावं लागतं. ते अल्पकालीन नियोजनात येतं. समजा देशामध्ये महागाईचा जोर वाढलेला आहे, त्यासाठी जे नियोजन केलं जातं ते अल्पकालीन नियोजनामध्ये येतं. समजा महामारी सारख्या कोणती बिमारी आलेली आहे देशामध्ये, त्यासाठी जे नियोजन केलं जातं ते सुद्धा अल्पकालीन नियोजनामध्ये येतं. तर अशा काही प्रश्न सोडवण्यासाठी जे कमी कालावधीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी जे नियोजन केलं जातं ते अल्पकालीन नियोजन असतं. तर काही उद्दिष्टे अल्पकालीन असतात आणि काही दीर्घकालीन असू शकतात. तर उद्दिष्ट ही वेगवेगळी असतात आणि या उद्दिष्टांचं जी दोन उद्दिष्ट असतात अल्पकालीन आणि दीर्घकालीन हे परस्पर पूरक असतात. तर या उद्दिष्टांची वर्गीकरण हे 3 पद्धतीमध्ये केले जात असते. उद्दिष्ट हे कधी राजकीय असू शकतात, कधी सामाजिक असू शकतात आणि कधी उद्दिष्ट आर्थिक असू शकतात. म्हणजे जे नियोजन मंडळ जे उद्दिष्ट ठरवतात त्याच उद्दिष्टांना 3 गटामध्ये वर्गीकृत केलेले आहे. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा 3 गटामध्ये त्याला वर्गीकृत केलेलं आहे. तर पहिलं आपण आज पाहूया की राजकीय उद्दिष्टे कशा प्रकारची असतात. आपण याआधी पाहिलं होतं की नियोजन हे एक तंत्र आहे. या तंत्राचा वापर करून राजकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळे राजकीय क्षेत्रामध्ये त्याचा वापर केला जातो. म्हणजे नियोजन हे आर्थिक विकासाचा मार्ग आहे हे आपल्याला माहिती आहे. तर देशाचा आर्थिक विकास घडवून आणणे हे नियोजनाचं उद्दिष्ट आहे. परंतु राजकीय क्षेत्रामध्ये याच नियोजन तंत्राचा उपयोग हा स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःचं प्रभुत्व वाढवण्यासाठी, राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःचं प्रभुत्व वाढवण्यासाठी आणि लष्करी प्रभुत्व निर्माण करण्यासाठी सुद्धा या नियोजन तंत्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल घडून आणतात आणि त्यातून स्वतःचं वर्चस्व निर्माण करतात. तर अशा प्रकारे या नियोजनाचा उपयोग करून अनेक लोक राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःचं प्रभुत्व निर्माण करत असतात. तर हे नियोजनाचा जे राजकीय क्षेत्रामध्ये नियोजनाच्या तंत्राचा अशा प्रकारे उपयोग झालेला आहे असा अनुभव आहे. तर नियोजन देशाच्या राजकीय कार्यासाठी जे उद्दिष्ट ठरवत असतात ते सर्व राजकीय उद्दिष्टांमध्ये येत असतात. उदाहरणार्थ संरक्षणासाठी जे उद्दिष्ट ठरवल्या जातात ते राजकीय उद्दिष्टामध्ये येतात. तर संरक्षणासाठी जे उद्दिष्ट असतात ते कोणती असतात ते पाहूयात. तर अनेकदा आपण असं पाहिलेलं आहे की 2 किंवा 2 पेक्षा अनेक देशांमध्ये युद्ध झालेलं असते, युद्ध निर्माण होतं. तर ह्या युद्धाची अनेक कारणे असतात की वेगवेगळ्या कारणातून ही युद्ध निर्माण होतं. कधी सीमारेषेवरून युद्ध होतं, कधी व्यापाराच्या कारणाने युद्ध होतं किंवा कधी समाज रचनेतून युद्ध होऊ शकतं किंवा अनेक कारणांनी युद्ध होत असतं. तर या युद्ध जेव्हा 2 किंवा 2 अनेक देशांमध्ये होतं तेव्हा युद्धानंतर त्या देशांची जी परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती ही खूप खराब झालेली असते आणि त्यांची जी आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे त्या देशाची अर्थव्यवस्था ही कोलमडून जाते आणि त्या देशाला
परत पूर्व परिस्थिती प्राप्त करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात, अनेक वर्ष त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि त्यासाठी त्या देशामधली जनता ही त्या परिस्थितीमध्ये होरपळून निघते. युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्या देशाची जनता ही होरपळून निघते आणि त्या देशांना त्यातून बाहेर निघण्यासाठी अनेक वर्ष लागत असतात. त्यासाठी कोणताही देश जर एखाद्या देशावर दुसऱ्या देशाने आक्रमण केलं आणि त्याला जर त्या देशाने आता त्या देशाचा प्रतिकार करण्यास ठरवलं तर त्यावेळी घेतलेला जो प्रतिकार करण्याचा निर्णय हे यशस्वी होणार नाही. त्यासाठी परकीय आक्रमणापासून संरक्षण जर करायचं असेल तर कोणत्याही देशाला भविष्यातील आक्रमकापासून संरक्षण मिळवण्यासाठी आधीच त्याचं नियोजन हे केलेलं पाहिजे, म्हणजे आधीच पूर्व तयारी पाहिजे. त्यासाठी तरच ते केलेले प्रयत्न हे यशस्वी होऊ शकतात. वेळेवर आपण एखाद्या देशाचा प्रतिकार करू, आक्रमकांचा प्रतिकार करू असं केलेले प्रयत्न हे यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी पूर्व नियोजन हे आधीच केलेलं गरजेचं असतं, तरच ते प्रतिकार हा करू शकतात. म्हणूनच प्रत्येक देश हा भविष्यातील आक्रमकांपासून संरक्षण मिळवण्यासाठी पूर्व नियोजन करत असतो, संरक्षणासाठी पूर्व नियोजन हे केलेलं असतं. तर संरक्षणामध्ये नियोजन तंत्राचा उपयोग होतो, म्हणजे पूर्व नियोजन हे केलं जात असतं. जर भविष्यामध्ये आपल्याला कोणताही देश आक्रमण करेल तर आपली तयारी किती आहे यासाठी प्रत्येक देश हा पूर्व नियोजन हे करत असतो. तर उद्दिष्टांमध्ये, नियोजनाच्या उद्दिष्टांमध्ये देशाचं संरक्षण हे याला प्रथम प्राधान्य दिलेलं असतं, कारण आर्थिक विकासापेक्षाही संरक्षण हे महत्वाचं आहे. म्हणून कोणत्याही देशाच्या नियोजनामध्ये प्रथम उद्दिष्ट हे देशाचं संरक्षण असतं. त्यासाठी प्रत्येक देश हा संरक्षणासाठी जे सामग्री लागते त्या सामग्रीचे, वस्तूंचे जे उत्पादनाचे कारखाने आहेत त्या कारखान्याचा प्रथम विकास घडवून आणतात. अशा कारखान्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांचा विकास घडवून आणतात, कारण देशाची संरक्षण ही महत्वाचं असतं. तर आज जी युद्धाचं जे पद्धती आहे ती पद्धती फक्त सेनापती आणि सैनिक हे एकमेकांना लढून युद्ध खेळणे अशा पद्धतीचं याला महत्व नाही राहिलेलं आहे. तर त्यापेक्षाही जास्त देशामध्ये अशा प्रकारच्या आक्रमकांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुद्धा तितकी मजबूत, त्या पद्धतीने अर्थव्यवस्था सुद्धा मजबूत असली पाहिजे आणि त्या पद्धतीचे अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडून आणलेले जात असतात. अशा अनुषंगाने देशामध्ये परकीय आक्रमणापासून संरक्षण मिळवण्यासाठी आपण प्रत्येक देश हा नियोजन करत असतो. तर देशासाठी नियोजनामध्ये संरक्षण हे महत्वाचं असतं. संरक्षणाला प्रथम प्राधान्य देत अनेक देशांनी अशा प्रकारे त्यांच्या पंचवार्षिक योजनेमध्ये नियोजनाला हे प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. उदाहरणार्थ पाहता रशियाने सुद्धा त्यांच्या प्रथम पंचवार्षिक योजनेमध्ये प्रथम उद्दिष्ट हे देशाच्या संरक्षणाला दिलेलं होतं. त्यांच्या पहिल्या 3 पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा देशाच्या संरक्षणालाच त्यांनी प्रथम उद्दिष्ट दिलेलं होतं. आणि कझाकिस्तान यांनी सुद्धा देशाच्या संरक्षणासाठी देशाची औद्योगिकरणची व्यवस्था ही मजबूत केली होती, जेणेकरून ते परकीय आक्रमकांपासून स्वतःच्या देशाचं संरक्षण करू शकतील. आणि चीनमध्ये सुद्धा देशातील जनतेच्या स्वातंत्र्य आणि रक्षण हेच त्यांचं पहिल्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं होतं. तर अशा उदाहरणं आहेत की जेणेकरून बऱ्याच देशांनी त्या संरक्षणासाठी, देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी नियोजनाचा वापर करून उद्दिष्ट ठरवलेले आहे. नियोजनाचा तंत्राचा वापर करून त्यांच्या देशाच्या संरक्षणासाठी प्रयत्न केलेले आहेत. तर हे जे उद्दिष्ट होतं हे संरक्षणासंबंधित अनेक देश कशा प्रकारे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी देशामध्ये नियोजनाचा उद्दिष्ट ठरवत असतात. दुसरं आहे राजकीय वर्चस्व. अनेक देश जे शांतताप्रिय देश असतात ते शांतताप्रिय देश हे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नियोजनाचा तंत्र वापर करत असतात आणि काही देश
हे दुसऱ्या देशावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि दुसऱ्या देशांवर प्रभुत्व निर्माण करण्यासाठी नियोजन करत असतात. आक्रमण करण्यासाठी नियोजन करत असतात. तर काही देश परकीय शत्रूंपासून स्वतःचं संरक्षणासाठी नियोजन करत असतात. तर या दोन्ही परिस्थितीमध्ये प्रत्येक देशांना संरक्षणासाठी नियोजन करावं लागतं किंवा आक्रमणांसाठी जर नियोजन करायचं असलं तरी सुद्धा त्या देशातील जी युद्धासाठी किंवा त्या देशातील दळणवळण व्यवस्था आणि युद्धासाठी लागणारे जे काही औद्योगिक वस्तूचे उत्पादन करतात, म्हणजे युद्धासाठी लागणारे सामग्री निर्माण करणारे कारखाने आणि त्या देशाची दळणवळण व्यवस्था यांचा विकास प्रत्येक देश घडून आणतो. कशासाठी? कारण त्या देशाचा जर परकीय आक्रमकांपासून जर त्यांना संरक्षण करायचं असेल किंवा दुसऱ्या देशावर एखाद्या देशाला आक्रमण करायचं असेल तर त्यांना जी युद्धजन्य सामग्री लागणार आहे तशा कारखान्यांचा ते आधी विकास घडून आणतात आणि देशातील दळणवळण व्यवस्था सुद्धा चांगली करतात. अशा प्रकारे पूर्व नियोजन हे संरक्षणासाठी राजकीय क्षेत्रामध्ये केलेलं असतं. याचं जर उदाहरण पाहिलं तर दुसऱ्या महायुद्धामध्ये रशियाने दुसऱ्या महायुद्धामध्ये पराभव झाला होता आणि त्यावेळेस रशिया मधला जो प्रेसिडेंट होता रशियाचा तो होता हिटलर. तर हिटलरनी काय केलं होतं की या पराभवातून बाहेर निघण्यासाठी किंवा जगाला दाखवण्यासाठी त्यांनी ह्या नियोजनाचा वापर करून अनेक देशांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रयत्न केले. तर अशा प्रकारे इतिहासामध्ये सुद्धा राजकीय प्रभुत्व मिळवण्यासाठी अनेक देशांनी अशा प्रकारे नियोजनाचा वापर केलेला आहे. तर ही दोन उद्दिष्ट आज आपण पाहिली की संरक्षणासाठी राजकीय उद्दिष्ट असतात आणि दुसरं राजकीय प्रभुत्व मिळवण्यासाठी सुद्धा अनेक देश नियोजनाचा वापर करत असतात. तर आज आपण ही दोन उद्दिष्ट पाहिलेली आहेत. त्यानंतरचं उद्दिष्ट आहे आर्थिक उद्दिष्ट. तर आर्थिक उद्दिष्टांमध्ये अनेक पैलू आहेत. तर आर्थिक उद्दिष्ट कशा प्रकारचे असतात ते पाहूयात. त्यामध्ये पहिला घटक असा आहे की युद्धोत्तर पुनर्रचना करायची असेल तरी सुद्धा आर्थिक नियोजन हे करावं लागतं. बऱ्याच वेळा आपण पाहतो की अनेक देशांमध्ये युद्ध होतात. दोन अनेक देश असतात ते युद्धामध्ये समाविष्ट होतात. त्यामध्ये युद्ध घडून आलं तर त्या देशातील अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झालेला असतो. म्हणजे त्या देशातील शेती, त्या देशातील व्यापार आणि कारखाने यांचं अतोनात नुकसान झालेलं असतं. जे देश या युद्धामध्ये समाविष्ट झालेले असतात त्या देशांचं अशा प्रकारचं नुकसान होतं. तर त्या देशांना या नुकसान झालेलं असतं त्याच्यामध्ये या देशाची जी पूर्ववत परिस्थिती प्राप्त करण्यासाठी अर्थव्यवस्थेची प्राप्त करण्यासाठी या देशांना आर्थिक नियोजनाची कास धरावी लागत असते. अर्थव्यवस्थेमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेमध्ये पुनर्रचना घडून आणावी लागते. त्यासाठी त्यांना आर्थिक नियोजनाची कास धरावी लागते. तर युद्ध झाल्यानंतर या देशांना अशा प्रकारे त्या देशातील अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्यासाठी आर्थिक नियोजन हे करावं लागत असते. उदाहरणार्थ पाहता युद्ध जर झालं तर त्या देशाचे कारखाने उद्ध्वस्त झाले असतील तर त्यांना कारखान्याची उभारणी करावी लागते. त्यासाठी आर्थिक नियोजन गरजेचे असते. जर त्या देशातील धरणे फुटलेली असतील तर त्याची उभारणी करावी लागते आणि त्यातून मग शेतीचे उत्पादन वाढेल यासाठी त्यांना धरणे फुटलेली असतील तर त्याची दुरुस्ती करावी लागते. त्यानंतर जर त्या देशामध्ये ची दळणवळण व्यवस्था जर बिघडत असते आणि ती जर त्यांना पूर्ववत परिस्थिती आणायची असेल तरी त्यांना आर्थिक नियोजनाची कास धरून दळणवळण व्यवस्था ही नियोजित करावी लागत असते. याचाच अर्थ काय की देशामध्ये जर युद्ध झालं तर युद्धाच्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आणि त्या युद्धजन्य परिस्थितीतून झालेल्या नुकसानीला ची भरपाई करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला पूर्ववत परिस्थिती आणण्यासाठी त्यांना आर्थिक नियोजनाची कास ही धरावी लागत असते. म्हणून आर्थिक नियोजन हे अशा पद्धतीने युद्धाच्या परिस्थितीतून
रचना करण्यासाठी, युद्धजन्य परिस्थितीची पुनर्रचना करण्यासाठी ही आर्थिक नियोजन केलं जात असतं. त्यानंतरचं दुसरं आर्थिक नियोजनाचं उद्दिष्ट असं आहे की साधन संपत्तीचा पुरेपूर वापर. साधन संपत्ती म्हणजे देशामध्ये उपलब्ध असलेली जी साधन संपत्ती आहे ती साधन संपत्ती ही 3 प्रकारची असते. एक असते नैसर्गिक साधन संपत्ती जी निसर्गातून मिळालेली आहे, दुसरी आहे मानवी साधन संपत्ती आणि तिसरी असते आर्थिक साधन संपत्ती. तर प्रत्येक देशामध्ये अशा 3 प्रकारची साधन संपत्ती उपलब्ध असते. अनेक विकसित देशात सुद्धा अशा प्रकारची साधन संपत्ती असते, परंतु त्या साधन संपत्तीचा पुरेपूर वापर न केला गेल्यामुळे तेथील जनता ही दरिद्री राहत असते. अनेक विकसित देश हे एक प्रकारे साधन संपत्ती असल्यामुळे, अशा नैसर्गिक साधन संपत्ती असल्यामुळे ते देश श्रीमंत असतात, परंतु त्याचा योग्य प्रकारे उपयोग न केला गेल्यामुळे तेथील जनता अजूनही दरिद्री राहत असते. म्हणून तिथे जर त्यांनी त्या साधन संपत्तीचा उपयोग जर पुरेपूर उपयोग करून घ्यायचा असेल तर त्या देशाला नियोजनाची कास धरावी लागते. आर्थिक नियोजनातून साधन संपत्तीचा पुरेपूर उपयोग करून घेऊन ते देश स्वतःचा आर्थिक विकास घडवून आणू शकतात. म्हणून साधन संपत्तीच्या बाबतीत आर्थिक नियोजन हे गरजेचे आहे. अनेक देशामध्ये साधन संपत्ती ही साधन संपत्तीचा अपव्यय हा टाळण्यासाठी आणि साधन संपत्तीचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी आर्थिक नियोजन करत असतात. काही देशांमध्ये हे कारखानदारांवर कुठल्याही प्रकारचं बंधन नसला, म्हणजे पूर्व अनियोजित अर्थव्यवस्था आहे आणि तिथे जे कारखानदार असतात ते स्वतःचा महत्तम नफा कमवण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग करतात आणि त्यातून मग नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय सुद्धा होत असतो. आणि हाच अपव्यय, हा दुरुपयोग टाळण्यासाठी नियोजनाचा अवलंब केला जात असतो. देशामध्ये साधन संपत्ती ही अमूल्य असते आणि हीच साधन संपत्तीचा अपव्यय टाळण्यासाठी आर्थिक नियोजन हे केले जात असतं. कारण साधन संपत्तीचा पुरेपूर उपयोग करून, महत्तम उपयोग करून आणि त्याचा दुरुपयोग कमी करून आपण देशाच्या अर्थव्यवस्थेत, आर्थिक विकासामध्ये त्याचा उपयोग करून घेऊन आपला देशाचा आर्थिक विकास साध्य करू शकतो. आपल्या देशामध्ये औद्योगिकरणाचा विकास वाढवू शकतो, त्यातून रोजगाराच्या संधी वाढवू शकतो, त्यातून देशाचा अर्थव्यवस्था मजबूत बनवू शकतो. यासाठी देशाची साधन संपत्ती ही नियोजन पूर्व वापर केला पाहिजे. म्हणूनच देशाची आर्थिक परिस्थिती जर घडून आणायची, विकास घडून आणायचा असेल तर आपल्याला साधन संपत्तीचा सुद्धा पुरेपूर आणि योग्य प्रकारे उपयोग केला गेला पाहिजे. म्हणून तिथे आर्थिक नियोजन हे गरजेचे असते. तर हे आर्थिक नियोजनाचं उद्दिष्ट आहे